त्या सुखे राबवावी इंद्रिया आपुली। बंदच झाला, बंद आहे म्हणा, तिथे बटन आहे का? बंद झालंय म्हणा। पण हरेराम ह्याच्यात म्हणत जा, रोजचा हरेराम ह्याच्यात म्हणायला पाहिजे। काय होतं मग पुन्हा ह्याच्यात 15 मिनिट 5 मिनिटं आणखीन दार। श्री विठ्ठल। म्हणून ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमावी, त्या सुखे राबवावी इंद्रिया आपुली। तो करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जाया। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबा यांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये गणेश भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 1317 क्रमांकाची ओवी आहे। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। भगवान परमात्मा त्या ठिकाणी ईश्वराचं वर्णन करून सांगतात। गणपती भगवंताचा उत्सव सुरू आहे। भगवान गणराय सुद्धा ईश्वर आहेत। गणपती भगवंताच्या 3 रूपांचं आपण चिंतन केलं, आध्यात्मिक रूप, आधिदैविक रूप आणि आधिभौतिक रूप। आध्यात्मिक रूप जे आहे ते आत्मरूपाने गणपती बाप्पा सगळ्यांच्याच हृदयात आहे। आणि तोच भगवान परमात्मा आधिदैविक रूपाने त्या ठिकाणी अवतार धारण करत असतो, ईश्वर रूपाने अवतार धारण करत असतो। अनेक भक्तांचं परिपालन भगवान परमात्मा करतात आणि अनेक भक्ताकरता गणपती भगवंताने अनेक अवतार धारण केले। आपल्या भक्तांच्या करता प्रगट गणपती बाप्पा होतात। जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या साठी सुद्धा गणपती भगवान प्रगट झाले। आपण नेहमी कथा ऐकतो, चिंतामणी देव जे आहेत ते चिंचवडला राहत होते। ते गणपती बाप्पाचे फार मोठे भक्त होते। चिंचवडला जे गणपती बाप्पा आलेले आहेत
ज्यांचा नावाचा उच्चार आपण गणपती बाप्पा बरोबर करतो ते मोरया गोसावी. ते महान गणेश भक्त होऊन गेले. अनेक वर्ष ते मयूरेश्वराचं चिंतन करायचे. मयूरेश्वराच्या दर्शनाकरता मोरगावला जायचे. वृद्धापकाळामुळे जाऊ शकले नाही म्हणून गणपती बाप्पा त्यांच्याकरताच चिंचवडला आले. आणि गणपती बाप्पांनी सांगितलं, माझ्या नावाबरोबर मी तुझं नाव लावून घेईन. मोरया मग आपण म्हणतो. त्यांच्याच परंपरेतले चिंतामणी देव, ते सुद्धा महान भगवत भक्त होते, गणेश भक्त होते. आणि चिंचवडला ते मोठा सोहळा साजरा करत होते. अनेक रिद्धिसिद्धी त्यांनाही त्या ठिकाणी प्रसन्न होत्या. आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना त्यांनी चिंचवडचा जो गणेशोत्सव आहे, त्याचं जे वैभव आहे, सोहळा आहे, ते पाहण्याकरता म्हणून बोलवलं. तुकोबारायांची सुद्धा खूप कीर्ती त्या ठिकाणी पसरलेली होती. आणि म्हणून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज ते मोरया गोसावीत आपले चिंतामणी देव आहेत, त्यांना भेटण्याकरता, गणेशोत्सव पाहण्याकरता, गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता म्हणून तिथे गेले. तर मोरया आपले चिंतामणी देव जे आहेत ते गणपती बाप्पाचं ध्यान करत बसले होते. नुकतीच पूजा आटोपलेली होती. सुंदर अशी पूजा आहे, मोठा उत्सव आहे. हजारो लाखो लोक त्या उत्सवामध्ये जेवत होते. आणि चिंतामणी देवांची फार मोठी कीर्ती होती. गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. जे काही आडलेले नडलेले लोक असतील त्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या कृपेने ते आशीर्वाद देत होते आणि त्यांचं कल्याण करत होते. तुकाराम महाराज गेले. चिंतामणी देव ध्यानात बसलेले, ध्यान करत बसलेले होते. बाहेर आल्यानंतर विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही कधी आला? तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही ध्यानात बागेमध्ये गेले होते फिरायला, तेव्हा आलो. म्हणजे चिंतामणी देवांनी त्या गणपती बाप्पाच्या आपल्या गळ्यातला हार जो आहे तो सुकलेला पाहिला. त्यांना असं वाटलं, माळी व्यवस्थित पाणी देत नसला पाहिजे, आपण आता बागेत जाऊन माळ्याला सांगायचं. आणि नंतर मग चिंतामणी देवांनाही तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला की तुकाराम महाराज काय सामान्य आपले ज्या अर्थी त्यांनी माझं ध्यानातलं त्यांना कळलं, त्या अर्थी हे भगवत स्वरूपात साक्षात्कार झालेले महात्मे आहेत. दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आता भोजन करायचं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता आपल्याला भोजन करायचंच आहे. पात्र वाढली. तुकाराम महाराज म्हटले, अजून 2 पात्र वाढून ठेवा. चिंतामणी देव म्हटले, की तुमच्याबरोबर काही तुमचे शिष्य वगैरे आलेत का अजून 2? म्हटले, कोणी नाही. आपण जेवायचं आणि गणपती बाप्पाला आणि देवाला उपाशी, पांडुरंगाला उपाशी ठेवायचं, हे काय आम्हाला मान्य नाही. देवाला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जीव घालायचं. चिंतामणी देव म्हटले, अहो गणपती बाप्पाचा नैवेद्य अगोदरच झालेला आहे, आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे. म्हटले, नैवेद्य आज दाखवायचा नाही, आज आपल्याला गणपती बाप्पा बरोबरच जेवायचं. तुम्ही गणपती बाप्पाला आणायचं आणि आम्ही पांडुरंगाला आणायचं. तुम्ही आणा गणपती बाप्पाला असं म्हटलं. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजन दुजे पात्रे. दुसऱ्या पात्रामध्ये तुम्ही त्यांना भोजन करवा. तुमचं फार मोठं ऐश्वर आहे, फार मोठी कीर्ती आहे. काय वांजा गाई दुबती, तुमच्या सिद्धीच्या द्वारे तुम्हाला सर्व काही करता येतं. मग एवढा चमत्कार तुम्ही करा, एवढं गणपती बाप्पाला आणा. तर चिंतामणी देवाने हात जोडले आणि सांगितलं, काय देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी अभिमाना भीतरी नागवे. मग तुकाराम महाराजांना शेवटी
त्यांनी शरणागती पत्करली. देव आमच्याकडे एवढी शक्ती नाही, आम्ही अभिमानातच गेलो, रिद्धिसिद्धीच्या अहंकारातच आम्ही त्या ठिकाणी राहिलो. तुम्ही मात्र ते करू शकता, तुमच्याकडे ती शक्ती आहे. मग तुकाराम महाराजांनी आपल्या प्रार्थनेच्या जोरावर, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, प्रगट केलं. साक्षात गणपती बाप्पालाही आणला आणि पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी प्रगट केलं. म्हणजे भक्ती जर असेल तर गणपती बाप्पा आजही यायला आपल्याला तयार आहेत, आजही आपल्याला दर्शन द्यायला तयार आहेत. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये तशा पद्धतीची श्रद्धा भावना असली पाहिजे. भगवान परमात्मा अर्जुन महाराजांना सांगतात, म्हणून ईश्वरू गोसावी तेने प्रकृती हे नेमामी, तिया सुखे राबवावी इंद्रिय आपुली. म्हणून ईश्वरू हा गोसावी आहे. गोसावी म्हणजे मालक आहे. ज्या देवाला शरण जायचं आहे त्या देवाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे, त्या देवाचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. तो भगवान परमात्मा केवळ संकुचित मूर्तीपुरताच आहे असं नाही, तर तो किती व्यापक आहे. म्हणजे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो ईश्वरू गोसावी आहे. गोसावी म्हणजे सगळ्यांचा मालक आहे. मी गोसावी पंडुसुता त्रैलोक्याचा, तो विश्वश्रियेचा भरता, मीची गाय येत पंडुसुता. मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा, सगळ्या जगाचा मी काय आहे, मालक आहे. गोसावी म्हणजे मालक, नियामक, सर्व माझ्या अधीने भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमावी. ही जी प्रकृती आहे ईश्वराच्या अधीन आहे आणि त्या प्रकृतीला भगवान परमात्मा बळ देतो, सत्ता देतो आणि मग ही प्रकृती कार्य करत असते. प्रकृती म्हणजे शरीर, प्रकृती म्हणजे स्वभाव, प्रकृती म्हणजे सृष्टीमध्ये जेवढ्या काही क्रिया होतात त्या सगळ्या प्रकृतीमुळे होतात. आणि ती प्रकृती जी आहे ती ईश्वराच्या अधीन आहे. भगवान म्हणतात, दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या, मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरन्ते. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम, हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. म्हणून तेने प्रकृती हे नेमावी आणि तिया सुखे राबवावी इंद्रिया आपली. जी प्रकृती असते त्या प्रकृतीकडून आपली इंद्रिय राबवली जातात. म्हणून मूळ विषय असा चालू आहे की भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा आता तू युद्ध कर. तू जर त्या ठिकाणी माझं ऐकलं नाहीस आणि अहंकारामुळे असं म्हटला की मी युद्ध करणार नाही, तर तुझी जी प्रकृती आहे, क्षात्र स्वभाव आहे, तुला युद्ध करायला लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रकृतीच्या आपण सगळे अधीन आहोत आणि या प्रकृतीचं नियमन करणारा जो आहे तो परमात्मा आहे. मग प्रकृतीच्या अधीन होऊन कार्य करण्यापेक्षा प्रकृतीच्या अधीन होऊन जर आपण कार्य केलं तर मग आपण रागद्वेषाने युक्त ते कार्य करतो आणि ते आपल्या सुखदुःखाला कारण होतं, ते आपल्या जन्ममरणाला कारण होतं. मग करायचं काय? अहंकार घेऊन कोणतंही कार्य करायचं नाही. हा अहंकार सोडायचा कसा, हा एक फार प्रश्न आहे.
तर भगवान परमात्मा म्हणतात, तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या माने, आणि प्रकृती ही का आधीनी हृदयस्था जाय. हे करणं न करणं हे दोन्ही जे आहे ते प्रकृतीकडे लाव. मी करतो असं म्हणू नको. करणारी काय आहे? प्रकृती आहे. मग करायचंही तुझ्या हातात नाही, न करायचंही तुझ्या हातात नाही. आपल्याला वाटतं मी केलं म्हणून झालं, नसतं केलं तर बरं झालं असतं, केलं असतं तर बरं झालं असतं. अनेक गोष्टी आपण विचार करत बसतो, असंच का झालं, तसंच का झालं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. परंतु हे सगळं जे आहे ते प्रकृतीने ठरवलंय. प्रयत्न आपण करतो, पण शेवटी करणे का न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी. सगळे प्रकृती आपल्या मानेवरून हे प्रकृतीच्या मानेवर टाक. किंवा प्रकृती हे क्रियमानानी गुणैक कर्मानी सर्वशा प्रकृती करी कर्मे, ती मी केली म्हणे भ्रमे. म्हणून मी केलं असं म्हणू नको, सगळं प्रकृतीचं कार्य आहे असं मान. आणि त्याहीपेक्षा तुला पुढे सांगतो, प्रकृती का अधीनी हृदयस्था जया. जी प्रकृती ज्या अधीन आहे तो हृदयस्थ असलेला परमात्मा आहे. त्या परमात्म्याकडे हे सगळं सोपवून दे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेने परमात्मेनी. आपल्याला अहंकार घ्यायचं काहीच काम नाही. करता करविता तो परमात्मा आहे असा दृढ विश्वास जर तू ठेवलास तर मग आपलं स्वत्व काढून घेतलं की मग त्यात भगवान परमात्मा त्याचा सगळा भार घेत असतो. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार. घाली भार देवा, नलगे देश डोई घ्यावा. देह प्रारब्ध आदीन, सोसे अधिक वाढे शीन. व्यवसाय निमित्त आहे. निमित्त म्हणून आपण व्यवसाय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, पण शेवटी फळ देत असे संचित. आणि जर हे असं ऐकलं नाही तर तुका म्हणे फिरे होंडीने दमचे. फिरावं लागेल. म्हणून भार घाली देवा, नलगे देश डोई घ्यावा. सगळा डोक्यावर आपल्या देश घ्यायचं काहीच काम नाही. जो अर्जुन महाराजांनी घेतलेला होता, मी केलं तर युद्ध होईल, मी यांना मारील, हे मरतील, असं होईल, तसं होईल, हा अहंकार आहे. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. हा भार मनुष्य का घेतो? अजून त्याला ईश्वर हे सगळं करतोय असा दृढ विश्वास नसतो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का आधीनी हृदयस्था जया. अशा परमात्म्याकडे सगळं हे तू लाव आणि त्या परमात्म्याला तू काय जा, शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. हो बरोबर. तत्प्रसादात तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. भगवान म्हणतात, तम एव शरणं गच्छ. हे भारत, सर्व भावेन तम एव शरणं गच्छ. हे भारता,
भारता म्हटले कारण तू भरत कुलामध्ये उत्पन्न झालेला आहे. तू खरा शरण जाण्याचा देवाला अधिकारी आहेस. आत्तापर्यंत भगवान परमात्म्याने मला शरणी असं सांगितलं. साधक संजीवनीमध्ये असं लिहिले. याच्या अगोदरच्या काही श्लोकात मद प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम भगवान बोलले. काय मत्प्रसादात सर्व दुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसि मच्चित्त सर्व दुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसि. मला शरणीय भगवान बोलले. ते साधक संजीवनीमध्ये असं लिहिले. पण तरी अर्जुनाची काही शरणागती करण्याची तयारी दिसली नाही. देवाने विचार केला ह्याला आपण मला शरणीय म्हणतोय आणि आपल्याला शरण यायला थोडा याला काही संकोच वाटतो की काय माहिती. कारण कधी कधी काय होतं अतिपरिचयात याला काय शरण जायचं. हा तर माझे घोडेच हाकणार आहे. हा तर माझ्याबरोबर भांडतो. हा तर माझ्याबरोबर खेळतो. हा तर आपला मेहुणा आहे. हा तर आपला आत्याचा मुलगा आहे. नाही कोण आत्याचा मुलगा आहे. हा अर्जुन आत्याचा मुलगा आहे. आणि अर्जुनाचा भगवान कोण झाला मग. हा मामाचा मुलगा. म्हणून भगवान परमात्म्याने अगोदर सर्व सांगितलं मला शरणी. पण कदाचित अर्जुनाला शरण जायला संकोच वाटतोय की काय. म्हणून भगवान आता मला शरणी म्हणत नाही. आता काय म्हणले तमेव शरणम गच्छ. त्याला शरण जावे. आता मी आणि तो काही वेगळा नाही. पण बऱ्याच वेळेला जो सगुण साकार परमात्मा जो आहे किंवा एखादी सगुण व्यक्ती असली त्याच्याविषयी माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण होत नाही. आणि ती आपल्या अतिपरिचयाची असली तर अजिबात होत नाही. माणसाला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आणखीन कोणतरी चांगला असेल आपण त्याचं ऐक. म्हणून जवळच्या व्यक्ती जे असतात संत असले साधू असले त्यांच्यावर लवकर विश्वास बसत नाही. अर्जुनालाही जवळ देव असून आता दुसरं काहीच करायची गरज नाही. म्हणून भगवान त्या अर्जुनाला म्हणतात तमेव शरणम गच्छ. असं गीता प्रेसच्या याच्यामध्ये लिहिलंय. किंवा आता शरणागती सांगतायत. ही शरणागती जी करायची ती द्वैतातली शरणागती सांगायची का अद्वैतातली सांगायची. अद्वैतातली सांगायची. कारण शरण आला आणि पुन्हा द्वैत शिल्लक राहिलं हे खरं शरण जाणंच नाही. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात बाबा आता जो ईश्वर आहे ना तो हृदयात आहे तुझ्या. म्हणजे तो कुठे बाहेर आहे असं समजू नकोस. तुझ्यापेक्षा वेगळा आहे असं समजू नकोस. प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. तुझा हृदयस्थ परमात्मा आहे. तो हृदयात आहे. तो सुरुवात केली होती अशाच ओवीने. तो ये असे हृदय तुझ्या ते आदृष्ट अनारशे न करील ईश्वर वशे. तो ईश्वर वे असे हृदय तुझ्या. तो ईश्वर तुझ्याच हृदयात आहे. आणि म्हणून आत्मरूपाने परमात्मा रूपाने तुझ्या हृदयात तो बसलेला आहे. सर्वभूताच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो. नुसता तुझ्याच हृदयात आहे का सगळ्याच हृदयात आहे. सगळ्यांच्याच हृदयातच आहे का बाहेर सुद्धा आहे. अहो सगळे काय म्हटलं अवस्था त्रय तिन्ही लोक प्रकाशिनी आशेक अन्यता दृष्टी पांथिक चैववी. असा आहे तो. म्हणून असा जो काही परमात्मा आहे तमेव शरणं गच्छ. हे भारत तू भारत आहेस. ज्ञानात रत असलेला आहेस.
आणि तुला शरण जर जायचं असेल तर तम एव शब्द वापरलाय. तम एव म्हणजे त्यालाच, एव शब्द वापरल्यानंतर चकार येतो असतो. दुसऱ्या कोणालाही तू शरण जाऊ नकोस. आतापर्यंत तू सगळ्यांना शरण गेलास, तुझं दुःख गेलं का? हे गेलं. जडाला शरण जाऊ नको, जीवांना शरण जाऊ नको, इतर देवांना सुद्धा शरण जाऊ नको. जडाला शरण जाऊन काय उपयोग आहे? माझ्याकडे खूप धन आहे, किती धन असलं तरी ते धन आपल्याला दुःखातून बाहेर काढणार नाही. अंतकाळचं जे दुःख आहे त्या धनामुळे जाणार नाही, चुकणार नाही. जीवाला शरण जाऊन उपयोग नाही. सगळे जीव दुःखीच आहेत. ना तरी सरोवर आटले, रानिया दुखिया दुःखी भेटले. सगळे जीव बद्ध आहेत, दुःखी आहेत, त्यांना शरण जाऊन तर काय? आणि इतर देवांना शरण जाऊन उपयोग नाही. सांडोनी श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवताचे करता भजन, ते देवचे मृत्युग्रस्त पूर्ण, मा भजत्याचे मरण कोण वारी. म्हणून कोणालाही शरण जाऊ नको बाबा, तमेव, त्यालाच जा. आता तो कोण आहे? हा त्याच्यावरून अगोदरच केलं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जन तुष्टती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आणि या ओवीच्या अगोदर सांगितलंय हृदयस, प्रकृती का आधीने हृदयस्था जया. प्रकृतीचाही जो प्रकाशक आहे, प्रकृतीचाही जो अधिष्ठान आहे, असा अंतर्यामी परमात्मा, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, असा जो परमात्मा आहे त्याला तू शरण जा. पण कसं शरण जा? सर्व भावेनं, सगळ्या भावाने तू शरण जा. कायेने, वाचेने, मनाने, सगळे जेवढे काही भाव असतील अंतःकरणात, त्या सगळ्या वृत्ती तू त्या देवाकडे लाव. कुठलीच वृत्ती शिल्लक राहू नकोस. इतर ठिकाणी तुझी वृत्ती राहिली नाही पाहिजे. सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या परमात्म्याकडे लावल्या पाहिजेत. हो, मन देवाकडे लावायचंय, कान देवाकडे लावायचे. जया वाचे माझे आलाप, मग मीची डोळा देखिला, जे मीची काने ऐकिला, मीच मनी भाविला वाणीला वाचे. सर्वांगी सर्वा ठाई मीच नमस्काराला जिही, माझियाची मोहरा. मातीचे अध्ययन केले, आत बाहेर मीची झाले, मजची लागे. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझीची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाय. इतर ठिकाणी जे काही आपलं मन गेलेलं आहे, प्रेम आहे, ते सगळं प्रेम इतर ठिकाणाहून काढायचं. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावे माया संसाराची. ते तुलसीदास महाराजांचं एक दोहा आहे, पद आहे, पद. सबके ममता, सबके ममता ताग बटोरी. आणि पुढं काय? सगळीकडची ममता काढायची, सगळीकडचं प्रेम करायचं, त्याची एक दोरी करायची आणि ती माझ्या पायात बांधायची. आपलं जे प्रेम आहे ते सगळीकडे विखुरलेलं आहे. थोडं धनावर प्रेम, घरावर प्रेम, आमक्यावर प्रेम, तमक्यावर प्रेम, हे सगळं प्रेम विखरलेलं प्रेम आहे. ते सगळं एकत्र करायचं आणि ते देवाकडे लावायचं. सर्व भावेन भारत, सर्व भावाने म्हणजे कायेने परमात्म्याचीच सेवा करायची. जे काही आपल्या वाट्याला आलेलं असेल ते सगळं ईश्वराची सेवा म्हणून करायचं. वाचेने परमात्म्याचंच गुणानुवाद गायचे.
देवाच्या विषयी बोलायचं आहे आणि मनाने सुद्धा भगवंताचं काय करायचं, स्मरण करायचं. सर्वत्र परमात्मा आहे अशा भावनेने हे सगळं करायचं आहे. मग काय होईल? तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुला काय होईल? प्रसाद प्राप्त होईल, ईश्वराचा प्रसाद. अशा प्रकारे जर तू सेवा केलीस, शरण जायचे, तमेव शरणम गच्छ. आता शरण जायचं म्हणजे शरण शब्दाचा अर्थ आहे आश्रय. देव हाच आपला परम आश्रय आहे. देवाचाच आश्रय घेणं, आश्रय आणि विषय देवाला बनव. असं जर आपण केलं तर निश्चित देव आपल्यावर काय करील? ईश्वराची काय होईल? कृपा होईल, अनुग्रह प्राप्त होईल, देवाचा प्रसाद प्राप्त होईल. ईश्वराचा प्रसाद, ईश्वराचा अनुग्रह प्राप्त होईल, देव प्रसन्न होईल. अशा प्रकारे कायेने वाचेने मनाने देवाला जो शरण जातो, भगवान त्याच्यावर काय होतो? प्रसन्न होतो. आणि तो एकदा का प्रसन्न झाला, परमात्मा प्रसन्न झाला की त्याची कृपा जी आहे, त्याचा अनुग्रह आहे, त्या अनुग्रहाने मात्र तुला तत्प्रसादात पराम शांतीम, पराशांती आणि शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. शाश्वत असलेलं जे काही स्थान आहे, जिथे पराशांती आहे, शांती जी आहे ती बिघडत नाही कधीच, असं भगवंताचं शाश्वत स्थान, शाश्वत पद, शाश्वत स्वरूप, ते त्या ठिकाणी तुला काय होईल? प्राप्त होईल. की ज्या स्थानावर गेल्यावर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ज्या स्थानाला गेल्यानंतर जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, असं जे शाश्वत स्थान आहे, नित्य स्थान आहे, मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती. पराशांती याला म्हटलंय. व्यवहारातली जी शांती असते ती साधन शांती आहे. साधन शांती जी आहे ती तात्पुरती शांती आहे. एखादं साधन आपण करायला लागलो, तेवढ्यापुरतं शांत मन राहतं, परंतु ही शांती परत विक्षेपाचं वातावरण झालं की बिघडते. दुःख आलं बिघडते, एखादा मोठा आघात आला, शांती माणसाची बिघडून जाते. शांत मनुष्य राहू शकत नाही. पण ही शांती अशी आहे की पराशांती. ही शांती एकदा प्राप्त झाल्यानंतर मग कुठलीही परिस्थिती आली, कुठलंही दुःख आलं, काही आलं तरी ह्या शांतीत बिघड होत नाही. याला पराशांती म्हणते. गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपे ते निरुते शांती पैगा. अशा प्रकारची ही जी शांती आहे, पराशांती, ही तुला प्राप्त होईल. आणि स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, शाश्वत असे परमात्म्याचं जे स्थान आहे ते तुला काय होईल? प्राप्त होईल. पण त्याकरता तुला शरण गेलं पाहिजे. कसं शरण जायचं? ज्ञानोबा राहिले येतात. तया अहम वाचा चित्त अंग देवुनिया शरण रिघ, महोदधी का गांग रिगाले जैसे. त्या देवाला शरण जायचंय. तया, तया म्हणजे कोणत्या? प्रकृती की का आधीनी हृदयस्था जया, त्याला शरण जायचंय. कसं शरण जायचंय? अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ. कुठपर्यंत शरण जायचंय? महोदधी का गांग रिगाले जैसे. गंगेचं पाणी ज्याप्रमाणे पवित्र असतं, शुद्ध असतं, आणि ते गंगेचं पाणी जे आहे ते महोदधीकडे जातात, समुद्राला जातं. आणि समुद्रात जाऊन ती गंगा जी आहे ती समुद्राशी काय होते? एकरूप होते. कितीतरी ओव्या अशा आहेत
गंगा समुद्राशी एकरूप होते ते सांगणार आहे. ते आपलं नाम विसरते, रूप विसरते आणि त्या समुद्राशी काय होऊन जाते, एकरूप होऊन जाते. का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती. गंगा जैशी अनन्य गती मिळालीच मिळे, मिळोनी मिळतचे असे. समुद्री गंगा जळ जैसे हा मी होनी मज तैसे हा सर्वस्वे भजे. परमात्मा स्वरूप होऊन जायचं म्हणजे गंगेचं नाव राहत नाही, रूप राहत नाही आणि ती परत येत नाही. बरं का, अशी परत येत नाही अशी पण ओवी आहे. हा सरतेचे निओघे सिंधू जळा मिनले घोगे. काही नाही, मागं काय झालंय पाहत नाही, मागचा विचार होत नाही. समुद्राची होऊनी ठेले हा ते चित्ताचे चैतन्य जहाले. याता याता निमाले घनानंदाचे. म्हणून शरण जायचंय, पण ती शरणागती जी आहे ती कशी करायची. मग अहम वाचा चित्त आणि अंग. अंगाची शरणागती, वाचेची शरणागती, चित्ताची शरणागती, अहंची शरणागती. पहिल्यांदा शरीराने शरण जायचं. शरीराने शरण जायचं म्हणजे आपलं जे काही कर्म असेल देवाकरता करायचं. यत करोषी यदश्नाशी यज्जोषी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुषो मदर्पणम. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पी. सर्व कर्म भगवंताला समर्पित करायची, ही अंगाची शरणागती आहे. ईश्वराची सेवा म्हणून वाटेला आलेलं काम करायचं. करता करविता परमात्मा आहे अशा भावने. वाणीची शरणागती, वाचा. वाणीने सतत परमात्म्याचं स्मरण करणं किंवा परमात्म्याचेच गुणानुवाद गाणं. वाणीने सत्य बोलणं. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी. देवाला वाणी समर्पित. तुकाराम महाराजांनी आपण पाहिलं तर रात्रंदिवस नामस्मरण चालू आहे तुकाराम महाराजांचं. भगवंताचं नामस्मरण केलं. काशीवरून पंडित भेटायला आला. महाराज बाहेर गेले होते. म्हटले का हो, तुम्हाला बाहेर गेल्यावर देवाचं नाव घ्यावं कळत नाही का, घेऊ नाही कळत नाही का. म्हटले माझी मज झाली छंद या नामाचा घेतला. झोपेत सुद्धा महाराजांचं नामस्मरण चालूच आहे. वाचेची शरणागती. अंगाची शरणागती एवढी करायची की अंग सुद्धा भगवत रूप झालं पाहिजे. वाणीची एवढी शरणागती करायची की वाणी परमात्मा स्वरूप झाली पाहिजे. आणि चित्ताची शरणागती म्हणजे चित्त चैतन्य स्वरूप झालं पाहिजे. इतकं चिंतन करायचं की चिंतने चिंतने तद्रूपता. आणि अहमची शरणागती म्हणजे आपला अहंकार जो आहे, अहम देवोनी शंभू शांभवी झालो. अगोदर ते अहंकार वाहतांगी आम्ही हरीचे भूषावया लागी माझेनी लोभे. आपला अहंकार जो आहे परमात्म्याला समर्पित करायचा. आम्ही देवाचे आहोत, आम्ही परमात्म्याचे दास आहोत, आम्ही नामाचे धारक, आम्हा हरीच्या दासा काही. आणि पुढे हा अहम एकदम परमात्मरूप करायचा. मी वासुदेव तत्वता.
अशा प्रकारची महोदधिका गांगरी गाले जैसे, जशी ती गंगा समुद्र स्वरूप होऊन जाते, परमात्मा रूप होते, तसं मग तयाचेनी प्रसादे स्वरूप शांती प्रमदे कांत होनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. मग देवाचा काय होईल? प्रसाद होईल, अनुग्रह प्राप्त होईल. अशा प्रकारची ज्यांनी ज्यांनी शरणागती केली त्याच्यावर देव काय करतो? अनुग्रह करतो, त्याची कृपा प्राप्त होते. आणि मग तयाचेनी प्रसादे, त्याचा प्रसाद एकदा का तुला प्राप्त झाला काय होईल? सर्वोप शांती प्रमदे कांतु होनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. देवाची कृपा झाली की त्याच्या कृपा प्रसादाने तू त्या ठिकाणी कांत होशील आणि कांत होऊन स्वानंदात, स्वरूप स्वानंदामध्ये तू रममान होशील. कोणाचा कांत होशील म्हटले? सर्वोपशांती प्रमदे. सर्वोपशांती, सर्व वृत्तींचा उपशम जिथे होतो असं असलेलं जे काही परमात्म्याचं स्वरूप, हीच कोणी शांती आहे, ज्याला पराशांती भगवंतांनी म्हटले. अशा पराशांती ही प्रमदा आहे. प्रमदा म्हणजे प्रकर्षेन माद्यती, ज्याच्यात मनुष्य एकदम रमून जातो, जे प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला खूप आनंद मिळतो, मदोन्मत्त होतो, अशी प्रमदा म्हणजे शांती आहे. सर्वोपशांती, सर्वोपशांती म्हणजे सगळ्या वृत्तींचा उपशम जिथे होऊन जातो, सगळ्या विकारांचा उपशम होऊन जातो, सगळे भाव तिथे शांत होतात, असं परमात्म्याचं स्वरूप. हीच कोणी शांती रूपी प्रमदा, तिचा तू कोण होशील? कांत होशील. कांत म्हणजे पती, मालक. ती शांती तुला सोडून कधी राहणार नाही. शांतीचा तू मालक होशील. ही शांती कायम तुझ्या जवळ राहील. ते शांती पैगा सुबगा समूळ संपूर्ण तयाच्या अंगा ब्रह्म होवा वया जोगा होयतो पुरुष. वरीला शांती जगी म्हटलं. शांती त्याला वरते, शांती तिच्या गळ्यात माळ घालते. वरीला शांती जगी. हा तरी आत्मयोगी आथिला, जो कर्मफळाशी विटला शांती. घर रिगोनी आत्मयोगी आथिला म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा निश्चय ज्याचा झाला. आणि जो कर्मफळाशी विटला, कुठलंही कर्मफळ तो आता घेत नाही, तो घरी येऊन वरला शांती घेतो. ते शांती घरी येते आणि त्याच्या गळ्यात माळ घालते. आपण शांतीच्या मागे पळतोय, शांती लांबच पळते. प्रवचनात आलं तरी माणसाला शांती नाही. इकडं बघ, तिकडं बघ, वाजले का 4, वाजले का 4, चला पळा उठा, अशी शांती त्याच्या घरी जाऊन त्याच्या गळ्यात माळ घालते. जागेवर बसल्या बसल्या नाथ महाराजांना अशी शांती प्राप्त झाली. त्या ठिकाणी क्रोध आणण्याचा जरी प्रयत्न केला लोकांनी तरी नाथ महाराजांना क्रोध येत नव्हता. शांती अनेक ही शांती अशी की कशानेच बिघडत नाही. युद्ध करून आले नाथ महाराज पण शांती बिघडली नाही. म्हणून अशी शांती सर्वोप शांती प्रमदे कांतु होनिया स्वानंदे. आता तुला आनंदाला बाहेर जावं लागत नाही. स्वानंद तुला प्राप्त होईल. आपलाच आनंद आपल्याला मिळेल आणि
स्वरूपीच रमसी, आपल्या स्वरूपामध्ये स्वानंदामध्ये तू स्वानंद साम्राज्याचा काय होशील, चक्रवर्ती होशील. स्वानंदाला तुला काही कमी पडणार नाही. स्वानंदे स्वरूपीच रमशी. कसं आहे ते स्वरूप? संभूती जेने संभवे, विश्रांती जेथ विसवे, अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. संभूती जेने संभवे, उत्पत्ती जिथून उत्पन्न होते. संभूती म्हणजे उत्पत्ती. कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती जी आहे, कुठल्याही स्थितीची उत्पत्ती जी आहे, त्या उत्पत्तीचं मूळ कारण परमात्म्याचं काय स्वरूप आहे. किंवा सृष्टीच्या उत्पत्तीचं मूळ कारण असा अर्थ केलाय. विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते ते. संभूती जेने संभवे, ज्याच्यामुळे सगळ्या विश्वाची उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. असं जे परमात्मा स्वरूप आहे, अधिष्ठान. संभूती जेथे जेने संभवे, विश्रांती जेथ विसवे, आणि विश्रांतीला सुद्धा जिथे विसावा प्राप्त होतो. मागे अशाच वेळ गेल्या. समू तेथे सामावला, विश्राम विश्रांतीशी आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. विश्राम विश्रांतीशी आला, असेच म्हणजे अशाच अर्थाची विश्रांती जेथ विसवे. कारण विश्रांती जी आहे ती श्रमाच्या सापेक्ष आहे. मी त्या ठिकाणी खूप श्रम केले आणि घरी गेलो आणि थोडंसं बसलो की मी म्हणतो आता मला काय जरा विश्रांती. पण ती विश्रांती कुठपर्यंत आहे? आता घरात येऊन कोणी भांडत नाही तोपर्यंत, किंवा आता दुसरी वृत्ती उठून काम करत नाही तोपर्यंत. ही जी विश्रांती जी आहे ती श्रमाच्या सापेक्ष असलेली विश्रांती. आता ही जी विश्रांती आहे, इथं विश्रांतीला सुद्धा काय होते? विश्रांती प्राप्त होते. म्हणजे ही विश्रांती श्रमाच्या सापेक्ष नाही, निरपेक्ष विश्रांती ज्याला म्हणतात. ती विश्रांती जी आहे ते स्थिती आहे, आणि ही विश्रांती म्हणजे वस्तुस्थिती आहे. ती विश्रांती जी आहे ती स्थिती आहे, परिस्थितीने निर्माण झालेली आहे. पण ही विश्रांती अशी आहे की या विश्रांती करता कुठल्या स्थितीची गरज नाही, परिस्थितीची गरज नाही. ही विश्रांती अशी आहे की कुठल्या परिस्थितीवर, देश काल वस्तूवर अवलंबून नाही. अशी विश्रांती आहे. म्हणजे आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. जी नामा म्हणे देवा, विश्रांती घ्यावया. देवाला सुद्धा तिथं काय विश्रांती. म्हणून विश्रांती जेथ विसवे, ही विश्रांती सुद्धा जी वृत्ती आहे, आणि निर्विशेष अवस्था, वृत्तीशून्य अवस्था, किंवा वृत्ती असताना सुद्धा त्या वृत्तीचा काही संबंध नाही, असं जे परमात्मा स्वरूप आहे. संभूती जेने संभवे, विश्रांती जेथ विसवे, अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. अनुभूती ही जया, अनुभवा अनुभवे. ज्या अनुभवाला अनुभूती सुद्धा अनुभवते. मागे शब्द गेले, अनुभव वेडावेला अनुभूतीपणे. कारण जोपर्यंत अनुभूती आहे तोपर्यंत द्वैत आहेच. अनुभव आहे तोपर्यंत अनुभव घेणारा आहे, अनुभव आहे, आणि अनुभव देणारी वस्तू आहे. पण हा जो अनुभव आहे इथे त्रिपुटी नाही, आता त्रिपुटी विवर्जित. म्हणून अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. अनुभव स्वरूप होऊन जाणं, जिथे आता अनुभव सुद्धा नाही. म्हणजे अनुभूती सुद्धा ज्या अनुभवात विलीन होऊन जाते,
विश्रांती सुद्धा जिथे विसावते. हो, कारण शेवटपर्यंत माणसाला भ्रम राहतो, मला अनुभव आला पाहिजे, मला विश्रांती मिळाली पाहिजे, मला समाधान मिळालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा ही अलीकडची शांती. हो, मला आनंद मिळाला पाहिजे. ठीक आहे, पायरी आहे ती. मला आनंद मिळाला पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, मला शांती मिळाली पाहिजे, मला अनुभव आला पाहिजे, काहीतरी येऊ द्या. ही तिथले जाण्याची पायरी आहे. परंतु तो अनुभव जो आहे, तो अनुभव सुद्धा, अनुभूती ही अनुभवे अनुभवाजया. अनुभव रूपता राहते, अनुभव नसतो. विश्रांती आहे अशी वृत्ती तिथं नाही. असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाला तू काय होशील, ती निजात्मपदीचा राहो होणी ठाकसी अव्ययो, म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तुगा. ती निजात्मपदीचा राहो होणी ठाकसी अव्ययो. अव्यय असलेलं निजात्म पद आहे आणि त्या पदाचा तू काय होशील, राजा होशील. निजात्मपद म्हणजे आपलं स्वतःचंच आत्मस्वरूप. या आत्मस्वरूपाचा तू काय होशील, राजा होशील. म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं हेच त्याचा राजा होणं आहे. त्या आत्मस्वरूपाच्या पदाला प्राप्त करून तू प्रकाशित होशील. त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने तू प्रकाशित होशील. ते निजात्मपदीचा राहो अशी जी स्थिती आहे, ते आपलं आत्मपद आहे. आणि निज म्हणजे स्वतःचं स्वरूपच आहे. पाटाचे गा अशा प्रकारे होणी ठाकशी अव्ययो. आणि ते अव्यय आहे, त्याचा कधीही काळाने, देशाने, वस्तूने नाश होत नाही. म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तुगा, असा तो त्या ठिकाणी होशील. आणि कोण म्हणतंय, लक्ष्मी नाहो, लक्ष्मीचा पती. ते ज्ञानोबारायांनी लक्ष्मी नाहो, हे नाहो हे विशेषण देवाला दिले. परमात्मा जो आहे तो लक्ष्मीचा सुद्धा काय आहे, पती आहे. आणि ही मोक्षरूपी लक्ष्मी, ही आनंदरूपी लक्ष्मी, निजात्मपद हीच कोणती लक्ष्मी आहे. आणि ही तुला प्राप्त होशील, तू तिचा पती होऊन जाशील, मालक होऊन जाशील. जसं भगवान परमात्मा त्या लक्ष्मीचे काय पती आहेत. हां, लक्ष्मी म्हणजे सर्व ऐश्वर जिच्यामध्ये आहे, असं सगळं ऐश्वर जे आहे त्या ऐश्वर्याचा तू पती होशील. सगळ्या आनंदाचा पती होशील, सुखाचा पती होशील. लक्ष्मी जशी भगवान परमात्म्याच्या जवळ येऊन स्थिर झाली, लक्ष्मी मातेने भगवंताला माळ घातली, तशा सगळ्या लक्ष्मी तुला हे पद प्राप्त झाल्यानंतर तुझ्या गळ्यात येऊन काय घालतील, माळा घालतील. कारण सगळ्यात मोठी लक्ष्मी कोणती आहे, मोक्ष लक्ष्मी. बाकीच्या लक्ष्मी जे आहेत ते येणारे जाणाऱ्या लक्ष्मी आहेत. ही लक्ष्मी अशी आहे, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी, ती एकदा आली की परत जात नाही. तसं हे सुख तुला एकदा प्राप्त झालं, हा आनंद प्राप्त झाला की तो आनंद कधीही आता परत जाणार नाही. अशा प्रकारचा आनंद लवकर तुला प्राप्त होईल. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.